आधी त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर काय सांगितला, मग माझं काही ऑनलाईन असलं तर मोबाईल नंबर द्यावा लागतो, मग माझा बँक अकाउंट नंबरचे डिटेल पण मी देतो, त्याची चौकशी करा. मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीही ऑनलाईन रमी खेळलेलो नाहीये वगैरे वगैरे. ते बोलताना सुद्धा जो कॉन्फिडन्स लागतो माणसामध्ये तो त्यांच्यात नव्हता. सुरुवातीला त्यांनी पत्रकार परिषदेत सुरुवात अशी केली जसं काही यांना भारच शेतकऱ्यांचा कळवळ आहे आणि अचानकपणे त्यांनी ती पत्रकार परिषद त्या शेतकऱ्यांसाठी घेतली असं दाखवायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी त्यांचा कार्यक्रम केला. त्यांना इतके पॉइंटेड प्रश्न विचारले, त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तरं नव्हती आणि त्याच्यात ते म्हणतात की मी नेहमीप्रमाणे तुमच्यावर मी डिफेमेशन केसेस करीन, अमुकांवर मी डिफेमेशन केसेस करेन, मी तर ते फक्त काहीतरी दुसरं करत होतो, त्याच्यात तो व्हिडिओ आला अमुक तमुक. आणि याचा निषेध करायला जेव्हा काही माणसं सुनील तटकरेंच्या इथे गेली आणि त्यांनी तिथे एक पत्त्याचे कॅट टाकले तर त्याच्यावर त्या सूरज चव्हाणांनी जाऊन त्या छावा कुठली संघटना आहे त्याच्या लोकांना त्यांना बेदम मारलं आणि त्यांच्यावर जे सेक्शन लागलेत अतिशय गंभीर, त्या 11 जणांवर सेक्शन्स लागलेत आणि ते पण 1-2 नाही 8. आणि हे 8 सेक्शन्स लागलेले असताना सुद्धा म्हणजे दुखापत करणं, जीवे मारण्याची धमकी देणं, हे सगळे सेक्शन लागून सुद्धा त्यांना आज तगायत अटक झाली नाहीये. त्या सूरज चव्हाणांनी फक्त राजीनामा दिला त्यांच्या एका पदाचा, त्या महाराष्ट्र युवक कल्याण मंडळाचा अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही. आणि राजीनामे सोडा, आता ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज मुख्यमंत्र्यांचा आणि अजित पवारांचा वाढदिवस आहे असंही कळतंय, तर मला त्यांना सांगायचंय आता महाराष्ट्र तुमचं हे सगळं खपवून घेणार नाही. आता आम्ही जनता म्हणून तुमच्या विरुद्ध आणि हे सगळे जे गुंड महागुंड मिरवणुका काढणारे लोक या सगळ्यांविरुद्ध आता आवाज उठवणं गरजेचं आहे. या माणिकराव कोकाटेंविरुद्ध आवाज उचलण्याची गरज आहे. कारण कृषी मंत्री असताना त्यांनी एकदा ते विधान केलं होतं, कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी, म्हणजे त्यांना जर मलई खाता येत नाही म्हणून जर त्यांनी असं विधान केलं असेल तर हा माणूस त्या पदाचा, त्या पात्रतेचाच नाही, त्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगते, एक पोस्ट कार्ड तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवा की आम्हाला माणिकराव कोकाटे हे मंत्री, कृषी मंत्री म्हणून नकोत, असं त्यांनी एक कार्ड पाठवावं. आणि दुसरं कार्ड शेतकऱ्यांनी पण पाठवावं, सामान्य जनतेने पण पाठवावं की आम्हाला मारामारी करणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे, असे विधान भवनात मारामारी करणारे, मारामारी केल्यानंतर त्यांच्या मिरवणुका काढणारे असे लोक नकोत. यापुढे राजकारणाला सुधरा. आम्हाला